नमस्कार मित्रांनो, मी संजय तावडे कोकण प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आहे। आज आम्ही चाललो आहे बदलापूर येथे पोपटी करायला आणि आमचं हे कॉम्प्लेक्स आहे। आपण सिक्युरिटी ट्रेनिंग देणं चाललं आहे। ही आमची सिक्युरिटी आहे, सर्वांना ट्रेनिंग दिलं चाललं आहे सकाळचं। हे मोठं कॉम्प्लेक्स आहे, ही सर्व आमची पार्किंग आहे। असं हे जवळजवळ 2000 ते 22,000 फ्लॅट्सचे कॉम्प्लेक्स आहे। एकूण 10 विंग येथे आहे। आता आम्ही चाललो आहोत, बघा आमची सर्व मंडळी। आता तुम्हाला मी दाखवतो। बघा ही सर्व सिक्युरिटी आहे, इकडे या इथे सर्व सिक्युरिटी आहे, ही सिक्युरिटी आहे सर्व। हे रुस्तमजी अजियानो, मी तुम्हाला बोर्ड दाखवतो। रुस्तमजी अजियानो, ठाणे माझेवाडा। टाईट सिक्युरिटी असते ही। माझी गाडी आहे, या गाडीतून आम्ही 7 जण जाणार। चला पोपटी करायला बदलापूरला, चला। हे 2026, हां 2026 गाडीचा नंबर बघा तुम्ही, 2026। हे बघा हे आहे। परत ही दुसरी एक गाडी आहे, ही आत्ताच घेतलेली आहे। आमच्या प्रवीणने आत्ताच घेतलेली आहे गाडी। प्रवीण आतमध्ये बसलेला आहे, तुम्ही त्याला सर्वांनी कॉंग्रॅच्युलेशन करा। नवीन गाडी आहे ही, बघा। पुढून घ्या नंबर नवीन गाडी घेतली म्हणा। नवीन गाडी घेतली आहे बघा, MU 04 MU 9105। प्रवीण आहे। नंतर तुम्ही भेटलात तेव्हा तुम्हाला पेढे देतील ते, 19 तारखेला। ठीक आहे, ठरलेलं आहे। आता आम्ही चाललोय पोपटी करायला आणि उद्या आपण इथे शिवजयंतीला परत येणार आहोत। महाराजांची शिवजयंती आहे, त्याला परत येणार आहोत। तर तुम्ही बघत राहा कसं काय पुढचा प्रवास आम्ही तुम्हाला दाखवेनच मी। बघा असं मोठं कॉम्प्लेक्स आहे, मी तुम्हाला दाखवतो। हे कॉम्प्लेक्स दाखवतो बघा। हे जवळजवळ अशा 10 विंग्स आहेत। ही फ्रंट बाजू आहे, फ्रंट साईड आहे। ही दुसरी, ही अशी विंग, नजर पोचणार नाही असं हे आमचं कॉम्प्लेक्स आहे, बघू शकता तुम्ही। आणि इकडे सर्व हे माझीवडा हे आपण जेव्हा नाशिकला जातो ना, ठाणे नाशिक बायपासच्या शेजारीच आपलं हे कॉम्प्लेक्स आहे। नमस्कार मित्रांनो, मी संजय तावडे कोकण प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आहे। आज आम्ही चाललो आहे बदलापूर येथे पोपटी करायला आणि आमचं हे कॉम्प्लेक्स आहे। आपण सिक्युरिटी ट्रेनिंग देणं चाललं आहे। ही आमची सिक्युरिटी आहे, सर्वांना ट्रेनिंग दिलं चाललं आहे सकाळचं। हे मोठं कॉम्प्लेक्स आहे, ही सर्व आमची पार्किंग आहे। असं हे जवळजवळ 2000 ते 22,000 फ्लॅट्सचे कॉम्प्लेक्स आहे। एकूण 10 विंग येथे आहे। आता आम्ही चाललो आहोत, बघा आमची सर्व मंडळी। आता तुम्हाला मी दाखवतो। बघा ही सर्व सिक्युरिटी आहे, इकडे या इथे सर्व सिक्युरिटी आहे, ही सिक्युरिटी आहे सर्व। हे रुस्तमजी अजियानो, मी तुम्हाला बोर्ड दाखवतो। रुस्तमजी अजियानो, ठाणे माझेवाडा। टाईट सिक्युरिटी असते ही। माझी गाडी आहे, या गाडीतून आम्ही 7 जण जाणार। चला पोपटी करायला बदलापूरला, चला। हे 2026, हां 2026 गाडीचा नंबर बघा तुम्ही, 2026। हे बघा हे आहे। परत ही दुसरी एक गाडी आहे, ही आत्ताच घेतलेली आहे। आमच्या प्रवीणने आत्ताच घेतलेली आहे गाडी। प्रवीण आतमध्ये बसलेला आहे, तुम्ही त्याला सर्वांनी कॉंग्रॅच्युलेशन करा। नवीन गाडी आहे ही, बघा। पुढून घ्या नंबर नवीन गाडी घेतली म्हणा। नवीन गाडी घेतली आहे बघा, MU 04 MU 9105। प्रवीण आहे।
नंतर तुम्ही भेटलात तेव्हा तुम्हाला पेढे बिडे देतील ते. ठरलं 19 तारखेला. ठीक आहे, ठरलेलं आहे. आता आम्ही चाललोय पोपटी करायला आणि उद्या आपण इथे शिवजयंतीला परत येणार आहोत. महाराजांची शिवजयंती आहे, त्याला परत येणार आहोत. तर तुम्ही बघत राहा कसं काय पुढचा प्रवास आम्ही तुम्हाला दाखवेनच. मी बघा असं मोठं कॉम्प्लेक्स आहे, मी तुम्हाला दाखवतो. हे कॉम्प्लेक्स दाखवतो बघा. हे जवळजवळ अशा 10 विंग्स आहेत. ही फ्रंट बाजू आहे, फ्रंट साईड आहे. ही दुसरी ही अशी विंग, नजर पोचणार नाही असं हे आमचं कॉम्प्लेक्स आहे. बघू शकता तुम्ही. आणि इकडे सर्व हे माझीवडा हे आपण जेव्हा नाशिकला जातो ना, ठाणे नाशिक बायपासच्या शेजारीच आपलं हे कॉम्प्लेक्स आहे. जशी पोपटी आम्ही जशी काय अरेंज करणार आहे तसे तुम्हाला दाखवलं जाणार आहे. हा बांबुड्याचा पाला आहे, बांबुडीचा हा पाला आहे. आणि हा मदनच्या हातात हे आहे. हा तर आता आपण करतोय व्हेज पोपटी. तर व्हेज पोपटीसाठी आपल्याला हा आपण मडका घेतलेला आहे. तर मडका आता आम्ही व्यवस्थित धुवून वगैरे त्याला ट्राय केलेला आहे. हा आता बांबोडीचा पाला आहे. ओके. हा बांबोडीचा पाला आपण आतमध्ये पसरून लावणार आहोत. हा बांबोडीचा पाला वापरला जातो कारण ह्याला एक विशिष्ट स्मेल होतोय. बांबोडीचा पाला आपण खाली तळाला लावतो. ओके. रोल करतो आणि लावतो आतमध्ये. बघून घ्या कसं काय हे करतायत आपले सुहास माडेश्वर. हे सर्व अरेंजमेंट करतायत प्रॉपर, कारण गेल्या वर्षीचा त्यांचा अनुभव एकदम दांडगा आहे. तर हे आधी बॉटमला लावतोय आणि मग चारी बाजूने लावतोय सगळीकडे. ते सर्व साईडला बाजूने जास्त बाजू नये म्हणून ते केलं जातं. ते शेंगा पण आहे. आपण टाकतोय प्रथम काय हे ना शेंगा, वालपापडी टाकतोय. वालपापडी, शेंगा नाही, वालपापडी. त्याला आपण तेल आणि लाल मसाला आणि मीठ टाकलेलं आहे. तर आता हे मी आता त्याचा एक लेअर लावतो आतमध्ये. ते एक लेअर लाल पापडीचा लागतो. त्याला म्हणतात वालपाक्याने सायकल चालवली, मी नाही बघितली. वालपापडी सर्व व्यवस्थित थर लावून घेत आहे. यांचं गुहागरकरांचं पण घ्या. आणि हे गुहागरकर पण बघा अरुण सर्व मसाला वगैरे टाकून शेंगा आहेत आपल्या मदत करतायत त्यांना. मदत करतायत, कारण एकट्याने होणारं काम नाही आहे. सर्व बाजूला माणसं लागलेली आहेत. ही 22च्या 22 माणसं कामाला लागलेली आहेत. घरी किती काम करतात ते काय माहित नाही, पण इथे आम्हाला दिसतंय. जर तुम्ही म्हणाल घरी काय काम करत नाही, पण इथे आम्हाला दिसतंय काम करतायत, ॲक्च्युअली काम करतायत. आता एक तर वालीचा लावून झालेला आहे, त्याच्यावर परत बांबोडीचा पाला आहे ना. मी साईडला लावतोय आता. चारी बाजूने लावावं लागतं कारण ऊप चारी बाजूने लागते. आणि या वनस्पतीला बांबोडीला जो एक स्मेल असतो पर्टिक्युलर, हा ते तो सगळीकडे युनिफॉर्म लागतो म्हणून तो चारी बाजूने लावतात. त्याप्रमाणे जे काही भाज्या असतात त्या मका घ्या. मदन, त्यानंतर गुहागरकर हे सर्व लागलेले आहेत. कारण जास्त लोकांनी जर हात लावला तर कोणी मीठ टाकलं की नाही परत कसं जमणार, म्हणून 3 माणसं आम्ही प्रॉपर ठेवलेले आहेत तिथे. ती तोपर्यंत मसाला तयार करा. भूक लागली लक्ष नाही. मी याच्यात शेंगा टाकतोय. ओके. आता शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, परत त्याच्यावर पाला टाकणार, मग नंतर त्याच्यावरती भुईमुगाच्या शेंगा टाकणार. रेसिपी बघून घ्या आणि कमेंट्स मध्ये सांगा की
याला काय लागेल? हे बघा इकडे पण मस्त मसाला वगैरे लावला जातोय. हे आमचे अरुण गुहागरकर आहेत. इथे मदन पण आहे. आम्ही कोकणी माणूस, आपला माणूस कोकणी हा कधी गावी असतो कधी मुंबईला आहे समजत नाही. रात्रीच्या रात्री पायाला भिंगरी लावलेली आहे. हा जो फार्म हाऊस आहे हा. तो मिस्टर मदन पोळ यांचा आहे. ह्यांच्या हो. कृपाने आम्हाला हा इथे एन्जॉय करायला मिळतो. हा आणि बिन भाड्याचं मिळते मस्त. मला मित्रांची खातिरदारी करणं खूप आवडतं. म्हणजे खूप एक वेगळाच आनंद मिळतो. म्हणून मी कायम मित्रांच्या सानिध्यात असतो. धन्यवाद. छान. बघा हे मक्याला सर्व हे लावणं चाललंय. इकडे ह्या इकडे चाललंय दुसरं एक मशीन बाकी आहे. हे होईल ना ऑटोमॅटिकली इथे पण भाज्याचं काम चाललेलं आहे. इथे बघा व्हेज नॉनव्हेज वेगवेगळं चाललेलं आहे. व्हेज नॉनव्हेज दोन्ही बाजूला वेगवेगळं चाललेलं आहे. पंख्याच्या इथे ठेवूया ना. व्यक्त केलेले आहेत आणि आम्ही ते आता त्यामध्ये टाकणार आहोत. ओके पोपटीमध्ये टाकणार आहे. परत बांबुड्याचा पाला टाकला जातोय वरती, कारण का एकत्र होईल ते, पण नंतर झाल्याच्या नंतर आपण सर्व वेगवेगळं काढणार आहोत. पद्धत बघून घ्या आणि घरी करू नका, आपल्या गावच्या ठिकाणी करा, कारण घरी काय आम्हाला बोलायला चालेल. आणि आम्हाला बोलवाल तरी आम्ही येऊ, पण याचा खर्च 22 जणांचा खूप मोठा होईल. आता हे टाकण्यात चाललंय. मका टाकतो आता. मका टाकतोय आता. मक्याला ऑइल आणि मसाला मसाला आणि लावून. मीठ लावून मस्त मॅरिनेट केलेलं आहे. ते मका टाकतो आता त्याच्यामध्ये. म्हणजे कसं खालच्या बाजूला जाळ जास्त प्रॉपर टाकलं जाते आतमध्ये. हा, याच्यात. आता काय लावायचं आपल्याला बटाटे शेवटी लावूया. बटाटे आहे ना शेवटी लावूया. खालच्या बाजूला येणार ना उलटा बटाट्याला रताळ्याला काही लावायची गरज नाही. नाही, लावा. थोडं लावूया. जरा टेस्ट वेगळी येईल जरा. आता तूर त्या मोडवर टाकलं. तेल टाकतो. इथे येईल. टाक ना, फोटोच आहे तो, मार ना. प्रिपरेशन म्हणा, गावातलं साधं जेवण फार सुंदर लागतं. आता अजून याच्यावरती एक थर लागेल. आता प्रदीप आलेला आहे पुरेल ना आज सावर्ड्यावरून. माडेश्वर जागा होते ते. अजून जागा होईल, अजून पानं लावा. माझ्यामध्ये बटाटे आणि तूर लावूया. टाक ना, तूर लावा, तूर लावा, टाकून द्यायचं ते एकत्र. तूर लावा. पाला टाका. पाला टाका, पाला बरं टाका. एक आयडिया करूया. तूर आणि बटाटे लाव. हे आपलं हे लावा रताळी. रताळी. बटाटी ते अंड्याच्या याच्यात लावूया. हा, बटाटे खाली टाका कांडीवर. वगैरे खाऊन बरोबर झाले का? बटाटी अंड्यामध्ये हे जरा टेस्ट केलं जरा व्हेज. चणे का मटर कशात त्याच्यात हे आता मी घेतलं बॉईल करायला. लसूण वगैरे टाकले नाही. लावेल ह्याच्यात लावून घ्या, पाला लावून घ्या. बटाटे ते आहे, बटाटे आहे. अंड्याबरोबर लावायचे बटाटे. अंड्याबरोबर. नाही, हे मटर आहे. रताळे घे. रताळे घे, रताळे. नाही नाही एवढा राहू दे. एवढा नको टाकूया. रताळे टाकताय का? टाकायचा. दुसऱ्या याच्यात टाका. शेंगा याच्यात, घेवडाचे नाही होत. प्रदीपने मला भरवलंय टेस्ट साठी व्हेज. मला मी 1-2 जणच व्हेज वाले आहेत, बाकी इकडे सर्व नॉनव्हेज वाले आहेत. राहू दे असू दे ठीक आहे. चला. काढू का? द्या टाकून द्या. छान झालंय. थोडंसं भाजलं. बसतो ह्याच्यात नाही बसणार आता. झालं आता. त्याच्यात अजून शेंगा टाकलेल्या आहेत आणि हा मला वाटतं शेवटचा तर असेल. हा शेवटचा तर या मक्यामधला आहे. हे तर 100% व्हेज आहे. हे pure veg आहे. हे प्युअर व्हेज आहे आणि ते आहे ते नॉनव्हेज आहे. पण व्हेज साठी बघा दोघच जण व्हेज वाले आहेत, पण केवढा मोठा मडका घेतलेला आहे.
म्हणजे किती काळजी आहे व्हेजवाल्यांची बघा, कारण व्हेजवालेच आम्ही यांना व्यवस्थित घरी घेऊन जाणार आहे. एकदम गोळा गोळा काढ. डोळा पाहिजे खालचा काढ. आबा आबा तू वरचा टोकात आहे. एक फांदी घे. चा हे आहे पाला आता मी ह्याला पॅक करतोय. ओके वाघुळीच्या पाल्याने त्याला पॅक करतोय जेणेकरून बाहेर यायला नाही पाहिजे. ओके हे करायला लागेल ना पुढे. आणि वरून सुद्धा त्याला minimum heat लागेल. ओके त्या पानांमुळे भांबुडीच्या आणि त्याचा एक पर्टिक्युलर जो स्मेल असतो हा सुवासिक स्मेल तो त्या व्हेजिटेबलला बांबुड्याचा पाला हा आयुर्वेदिक असतो. ओके. त्यामुळे तो त्याच्यामध्ये टाकतात आणि हा गरम असतो. ओके जेवढा सेक मिळेल त्यांनी तेवढं सगळं आतलं मला वाटतं ही पोपटी आपल्याला 2-2 महिन्यांनी करायला हरकत नाही. अरे ऐकून घ्या. पोपटी जी आहे ना, पोपटी जे करतात कुठेही सगळीकडे काय बाबा? नॉर्मली अलिबाग हा. कोकणामध्ये पोपटी करतात. नॉर्मली हा जो थंडीचा सीझन असतो त्यावेळेला करतात. हा पाला हा पाला असतो त्याचप्रमाणे आपल्याकडे होळीच्या संबंधात टायमाला होळीच्या टाइम महत्वाचं म्हणजे ह्या ज्या भाज्या आहेत त्या पिरियडमध्ये अवेलेबल असतात. हा त्यामुळे आपण कधीही पोपटी करू शकत नाही. ते. बरोबर, कधीही करू शकत नाही. दुसरं तुम्हाला तुमच्याकडे समजा तुम्हाला जागा नसेल तर तुम्ही तुमच्या घरी सुद्धा पोपटी करू शकतो. तुम्ही प्रेशर कुकरला लावू शकता पोपटी. ओके जसं आपण हे केलं की म्हणजे जसे लेअर लावले भाज्या layer भाज्या असं तर त्यांच्या याच्यामध्ये प्रेशर कुकर मध्ये लावायचं. ओके आणि तिथे तुम्हाला भांबुर्डीचा पाला जर तुमच्याकडे नसेल तर पेरूची पानं असतात ना, पेरूची ती पानं लावायची. तुम्ही लावायची. चांगलं त्याच्यामध्ये आहे, मग ते चांगला ऑप्शन दिलेला आहे सुहास यांनी, चांगला ऑप्शन दिलेला आहे. घरी वगैरे करून बघा आणि आम्हाला कळवा कसं काय झालं. हा शेवटचा मडका आता जवळजवळ पूर्ण झालेला आहे. पाला लावून पॅक करताय बस, वरून टाकून द्या. आता दुसरा मग व्हेजचा झालेला आहे, नंतर नॉनव्हेजचा घ्यायचा थोडं बस आहे. कमी कर. बरं, आता हा आमचा एक आता व्हेज आमचा पोपटीचं हे तयार पोपटी आहे. झालेलं आहे. आता तिथे आम्ही तो खड्डा काढलेला आहे त्याच्यावर लाकडं वगैरे कोलंबी आणायला पाहिजे होती नॉनव्हेजच्या पोपटीसाठी. आता दुसरा मोठी कोलंबी आहे ना, अरे फर्स्ट क्लास लागली असती आता हा दुसरा या पाल्यावर. याच्यामध्ये आम्ही आता पोपटी लावतोय. अंडी बटाटे अंडी आधी डायरेक्ट खाली आहे, एकदम खाली आहे. बघा, एकदम खाली आहे पोपटी. तो गेला आणायला. आली अंडी आली. अंडी आली. जरा धुवून बस नाही, दुसरी पोपटी लावतोय. ही आता असेल नॉनव्हेज पोपटी. नॉनव्हेज पोपटीमध्ये आता ऍडिशनल अंडी असणार आहे. व्हेज अंडी पण टाका. अंडी इथे नाही. अरे पिवळा काढायचं आणि व्हाईट खायचं ना. माडेश्वर पहिले अंडी लावा, बटाटे वरती टाकूया. मदन काहीतरी सांगतोय, आपला अनुभव काहीतरी टिप देत आहे. मदन काहीतरी टिप देते. नाही ठीक आहे, सगळ्यांचे विचार ऐकून आपल्याला ते करावं लागतं. मदन तर टोचा बघा जरा बटाट्यांना वरच्या वर जरा कास मारली जाते आणि ते आतमध्ये टाकले जाते. मसाला थोडा जरा आतमध्ये जरा स्वाद जावा म्हणून तो वरती थोडंसं कटिंग केलं जाते. आपण बघू शकता. कटिंग म्हणजे यासाठी ते शिजण्यासाठी. हा त्याच्यासाठी ते मराठी मंडळाच्या याच्यावर टाकायचं का? तुझ्यावर येते सगळं. नको नको बँकचे ते सगळे माझ्या तुलाच गाडी दे. माझ्या मागे लागते. कारण काय हे सर्व चाललंय ते एकदम मस्त आनंदाने चाललंय. घ्या. मला काय म्हणायचं आहे, आपण अरेंज करू ना. हे ग्रुपचा फोटो घेतला की नाही? ग्रुपचा फोटो आहे का नाही? पुढचं तिकडे बजावून नाही, हे तर दाखवलं पाहिजे तू. आपल्याला शेवटी सगळ्यांची घ्यायची उभं राहून. हे बघा आता दुसरा हे नॉनव्हेजचा अंडी लावली जाते. अंडी कुठे आहे? आणतो आणतो. बटाटा द्या बटाटा. आता बटाटा टाकला जाईल, आणि मग रताळी मग रताळी, नंतर मग अंडी वरच्यावर. त्याच्यावर घेवडा. चिकन नाही आहे म्हणजे राहू दे चिकन. चिकन आम्ही ना वेगळं आम्ही चकण्यासाठी ठेवलेलं आहे. आता टाकूया. थोडासा टाकू.
हे टाक रे याच्यामध्ये. हे टाकायचं ना. बघा राणे एकदम पोपटी दिसत आहे. राणे एकदम पोपटी दिसत आहे. हे बघा अंडी आलेले आहेत. अंड्याशिवाय काही नाही. इकडे आण, पुढे आण, सावकाश. अरे उकळले नाही का बाबा? अंड्याशिवाय काही नाही. आता ही अंडी पण टाकली जातील. ठेवा. आता हे पापडी घेवडा आणि आपण आता थोड्या टायमाने सर्व घेणार आहे. काय म्हणा घे काय घेवडा हे वडा खाऊन बेवडा बघा इथेच माणसं काम नाही करतात, इकडे पण माणसं काम करतायत. इथे पण माणसं काम करतात बघा. इथे पण सर्व किचन तिकडे चालू आहे. इथे अनिल हात दाखवा. अनिल किचन सांभाळते, पूर्ण अनिल किचन सांभाळते. इकडे प्रवीण आपले ग्लास वगैरे सर्व धुतोय, कारण ग्लास पाण्याचे आहेत. तुम्ही दुसरं काय समजू नका, वेगळा काही अर्थ काढू नका तुम्ही. हा आता बघा इकडे आमचे साहेब ते पापडी टाकून झालेले आहे एवढे. पुढाकारांनी ग्लास धुतली गेलेली आहेत. हा बघा सावर्डे किती खुश आहे बघा. डेरवन वरून आले. डेरवनला कोण असेल तर त्यांनी संपर्क साधा. प्रदीप चव्हाण यांना पोपटीसाठी. अंडी आता आपण वरती शेवटचा थर मला वाटतं आहे. आणि जवळजवळ 25-30 एक अंडी आहे. मोजत आहेत आणि टाकतात, कारण का ती किती राहणार आहेत त्याच्यानंतर कोणाला असं नको वाटायला आले अंड कोणाच्या वाट्याला आलं नाही म्हणून गरम गरम आहे हरभरा, गरम गरम आहे. आता नाव चेंज केलंय याने, तायडे केलंय तावडे. कल्याणचा आईस्क्रीम वाला. तो डागाचा दोष वाटतोय. हो कल्याणचा आईस्क्रीम वाला. ही राहणार नाही वाटतं सगळी. अंडी राहतील तेवढे 30 अंडी आहेत. 30 मला वाटतं आता 15 ते 14-15 अंडी झाली आहेत. उकडायला टाकू. बाकीची नंतर ती नाही राहिली तर मग ती बघू. नाही जेवढी राहतील तेवढी लावा. आली आहे वरती आली. एक व्हेज आणि एक नॉन व्हेज लावली आहे ना. हरभरा आहे आता हरभरा. आहे काय हे बघा जरा. बघा ही अंडी सर्व थोडा शिजवला. बस वरती ठेवा दाबू हे नका. राहून नाही ना. हे थोडा शिजव रे. नाही. अरे हे घ्या ना. पाला पण टाकला पाहिजे ना. पाला पण राहील बस साईडला टाक. हा शिजायला पाहिजे. टाकलं का? शिजत घातलं मी फक्त टेस्ट करायला आणलं. मसाला बरोबर आहे का? बस मीठ पण पाहिजे थोडं. 12 अंडी राहिली आहेत. 30 मधली 12 अंडी बाहेर राहिली आहेत. 18 गेली ना. उकडायला टाकूया. उकडायला टाकायचं, हे राहिलेलं सर्व उकडायला टाकू आपण. तर आता मडकं आणणं शक्य नाही. 2 मडकी बस. आपण आता याला बांधायचं. हो माणेश्वर त्याला ना अशा काठ्या टाका. आडव्या ना. हा आडव्या उभ्या. नुसता पाला ॲल्युमिनियम फॉईल नाही येत आपल्याला. खाली करणार हे केळीची पानं टाकूया का? ना पडू नये केळीची पानं आहेत, बाहेर. हिरव्या काठ्या कशा लावून घेतलेल्या असं आहेत, वर वर जेणेकरून केळीची आपलं पानं सामान बाहेर येणार नाही. केळीची पानं टाका. अरे नाही आपलं पाणी बाहेर आलं ना तर खाली पडेल. तयार आहेत. एक व्हेज पोपटी हा आणि एक नॉनव्हेज पोपटी. ओके दोन्ही आता आम्ही लावतोय तिकडे. उकडवायला. ओके ठीक आहे. जस्ट असं ड्रिंक असं नाही आहे, पाणी पण आहे त्याच्याबरोबर. आणि तुम्ही बोलाल कलर काय आहे, हे वेगळं आहे. हे सर्व मॅटर नंतर तुम्हाला मी दाखवणार आहे प्रॉपर. बरं हो सोड्यामध्ये किती? सोड्यामध्ये हे बघा आता शेवटचं चाललेलं आहे. मदन आणि केळ्याची पानं वगैरे सर्व हे केलेलं आहे. भाकरी घ्या किती वाजता आणि हे सर्व भाकरी येतो चाललंय. आता ही पोपटीचा जे आपण गेलं आहे ते घेऊन चाललेलं आहे प्रदीप. आणि प्रदीप हे जिथे आम्ही हे खड्डा केलेला आहे तिथे तो हे ठेवणार 15 ते 20 मिनटं. फोटो काढणार. हां व्हेरी गुड मस्त. ते हे केलं आहे जिथे हे पोपटीच्या दोन्ही जे हे आहेत ते ठेवायचे आहेत माठ आपल्याला. आणि बरोबर 15 ते 20 मिनिटांनी आपण ते हे करणार आहे, त्याला बाहेर काढणार आहे. ते जास्त भाजून वगैरे ते व्यवस्थित निघेल.
आता बघा हे इथे आपण हे केलेलं आहे, हे नाही टाकत खाली. टाकूया खाली ना 2 असे हे टाकूया लाकडं 2 लाकडं खाली टाकावे आणि त्याच्यावर ठेवूया आणि हे करूया तोडायला पाहिजे. आता ही दोन्ही ही जी हे आहेत मडकी आहेत ती आपण ठेवतोय बघा, हे असं ठेवलं जाते नाही, प्रॉपर. बरोबर आहे त्याला साईडने हे लावल्यावर होईल. साईडने दगड लाव पाहिजे तो एक द्या नाही बाकी हे द्या एखादी हे घे, हे घे. नारळाची. नाही नाही, लाकूड पाहिजे. हे घे हां बघा हे दुसरं एक व्हेज आणि त्याचं घ्या. नॉनव्हेज एक मडकं घेऊन येते प्रदीप एक दुसरं घेऊन येते पोपटीचं. हे बघ हां आता हे दुसरं लावलं जाणार आहे. कलर आला पाहिजे. हां एक दुसरं एक आहे, आता लाव दुसरं लाव, हे घ्या. ठीक आहे एक दुसरं एक दिलेलं आहे व्हेज नॉनव्हेज. आता छोटं दिसतंय ते नॉनव्हेज आहे आणि मोठं आहे ते व्हेज आहे. हा. हे दोन्ही अरेंज केलेले आहेत. चारी बाजूने त्याला गवत वगैरे टाकून त्याला मस्त धग दिला जाईल आणि 15 ते 20 मिनिटांनी बराबर घड्याळ लावून 15-20 मिनिटांनी हे सर्व बाजूला केलं जाईल. असे आता असे उभे लावा. ठीक आहे. म्हणून आधी काय बोललो पाहिजे. चालेल, संभाषण द्या. आता हे पोपटीला आपण व्यवस्थित सजून घेतलेलं आहे आणि आता ह्याला थोड्या टायमाने अग्नी दिला जाणार आहे. त्यानंतर केलेली आहे आणि थोड्या टायमाने याला हे काय कोण घाला. हा गारानं घाला, जरा कोतानं गारानं घाला, ए गारानं घाल, प्रदीप गारानं घाल. कारण मला पक्का काय का काय का हे देवा महाराजा, हे आमच्या सिनियर सिटीजन लोकांनी आमच्या सिटीजन स्वच्छंदी ग्रुपने त्याच हा हे आज ही पोपटी आपल्या खोत फार्म हाऊस वरती करतो. तर ही पोपटी जेव्हा तू मान्य करून घे, आम्हाला यश मिळू दे आणि ही पोपटी एकदम सुंदर अशीच पोपटी दरवर्षी होऊन दे रे महाराजा. असे प्रोग्राम दरवर्षी होऊन दर आणि ह्याच्यातली अशीच आमची मेजॉरिटी वाढून दे नको, पण एवढी तरी राहून दे रे महाराजा. प्रयत्नाने सगळे होत आहे रे महाराजा. होय महाराजा. बघा आता अग्नी दिलेला आहे बरोबर 10 मिनिटांनी. सॉरी पेटला अग्नी पेटलेला आहे, वेगळा अर्थ काढू नका. हा हा तसंच बंगल्याचं काम लवकर होऊ दे. तसंच आमच्या इथे फार्म हाऊस आहे तर त्याचं पण सुद्धा लवकरात लवकर होऊन दे आणि आम्हाला त्याचा वापर करता येऊन दे रे महाराजा. हे 1 वाजता काढायचं. चला दोन्ही टाकले आहेत ना? हलवायचं पाणी मारून मग आता चूर झालं का काढा. आता किती वाटले आहेत? पण जास्त हे न व्हायला पाहिजे, तर मागे ना बॉईल झाला होता माहिती. तो एकदम दांडगा आहे. प्रवीण हे सर्व तयार करतोय. बार अनुभव आहे, बार अनुभव. बघा आता काय बोलायचं ते तुम्ही बोलू शकता. अजून काय गेलेले नाही पोटा हात आहे त्यांचं. कसलेला हात आहे बघा. बघा किती हे आहे हातावर, किती हे आहे बघा त्यांचं कंट्रोल आहे बघा. केवढा स्केल आहे. केवढा स्केल आहे. त्याला मजा येते. तेल टाकू का? त्यांनी मजा येते बघा कसा आला फेस. एवढं फास्ट का करतो. फक्त नापास असं फास्ट करतो मी, आता स्लो होतं. इथे आता हे दुसरा हे चालू झाले, दुसरी चूल चालू झालेली इकडे. सगळे नको हे ते मोठा काढता. आता मी तुम्हाला दाखवतोय ॲक्च्युली पोपटी कुठपर्यंत आपलं आलं आहे, ते किती भाजलं गेलं आहे ते आता समजेल. आपण एक 15 मिनिटाचं हे लावलेलं आहे, इथे टायमर लावलेलं आहे. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला हे बघा पोपटी चांगली एकदम होते आणि 15 मिनिटामध्ये जवळपास सर्व रेडी होऊन जाईल. बघा मस्त हायवे आहे बाजूलाच आपण सर्व हे सर्व करतो आहे. ओके बघा माझ्या मागे तुम्हाला हायवे दिसतो. प्रॉपर आपलं मदन खोत यांचं हे फार्म हाऊस आहे.
प्रत्येक वेळी तुम्हाला त्यांचं नाव सांगतोय, कारण हे असं राहणं आणि एवढ्या जणांची व्यवस्था करणं हे काही खायचं काम नाही आहे. तर त्याबद्दल मदनचं पण धन्यवाद. दरवर्षी दर महिन्याला आम्हाला बोलवत असतं, पण आता जरा होळीच्या अगोदर कसं हे सर्व भाज्या वगैरे ह्या मिळतात, नंतर काही मिळत नाही. आता हे चिकनचं होत आहे, चिकन टाकलं जात आहे. त्यांनी टाका काढा ते. चिकनचं आता केलं जात आहे. चिकन आता हे चिकन, चुलीवरचं चिकन, चुलीवरची कोंबडी. आयला चरबी काढली नाही का? जाऊ दे काय करणार आता, सुटेल त्याला चांगला हे होईल. काय काढलं ना चरबी? होत होत जरा होता. तुम्ही फिरवा ते आता. थोडं फिरवत राहा. मी दोनच खाणार आहे. पाणी टाकलंय. चिकन मी दोनच तुकडे खाणार आहे. दोन. बघा दाखवा. मस्त एकदम. बघा काय कलर आलेला आहे. कलर बघा तुम्ही. माणसाला ढवळायला द्या. या कोणी वाचायला ढवळ असा ए, ढवळ. आज त्यांची मस्ती अरे आहे. तावडेला सांगा तावडेला. मस्त कसा ढवळता बघा. बायलेन शिकवल्या ना कसा ढवळता आता बघा. वडे येत आहेत वडे. मसाला पण चांगलो हा. बस. आत्ताच पाणी पडतात तोंडाच्या बाजून. बघा कसं पाणी पडतं. अरे आत पडेल पाणी. मस्त मस्त. इकडे दुसरा चालू झालेला आहे. इकडे माणसाने चालू केलेलं आहे. आपली सर्वांनी चालू केलेलं आहे. हे सर्व चालू केलेलं आहे इकडे खबर. ढवळ दे. आणि चुलीवरचा कोंबडी बघा. चुलीवरची कोंबडी. तावडे पळा 1 वाजायला आला. चला चला आता तिकडे जाऊ. पोपटी जी ठेवली आहे ती आम्ही बघतो. काढायला चाललोय आता. किती शिजली आहे ते समजेलच आपल्याला. 15 मिनिटांनी आपण ती हे करतोय. सर्वजण आलेत. सर्वांनी या. हा एक वेगळा अनुभव असतो पोपटीचा. आता बघा तुमच्या समोर दाखवतो मी. पोपटीचे बघा सर्व आग ही सर्व विझून गेलेले आहे. मारू का पाणी मारू? गेलेले आहे आणि पाणी मारायचं चाललंय. त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की हे शिजली गेले. आता ते 10 मिनिटं अशीच राहू दे. मग त्या आतली खालची कंपनी म्हणजे खरंच कुठे आहे? एक मिनिट. मस्त मस्त मस्त. फसला एकदम मस्त. फसला. हॅपी बर्थडे टू गॉड ब्लेस यू. तुम्ही मस्त मस्त. आता आपण ही पोपटी संपवून आता निघायच्या तयारीत आहोत. आणि आता आम्ही निघणार आहे परत ठाण्याला. तर ठाण्याला आम्ही परत निघणार आहे, कारण इकडे आम्हाला राहायचं होतं 2 दिवस. पण उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्यामुळे आम्ही जास्त दिवस राहू शकत नाही. तर आपण बघा आता सर्वजण तयारीत आहेत जायच्या. सर्वजण कुठल्या बगीच्यात लावणार आहे मजा करून जायचं आहे. असंच तुम्ही आमचं हे चॅनल आणि यापुढे जे काय होणार आहे ते आम्ही तुम्हाला दाखवत राहणार आहोत. उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची कॉम्प्लेक्समध्ये जयंती आहे, तर ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू. असंच चॅनलला पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.